चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे कलेजी आणि पेठा, कोंबडीचं कलेजी आणि पेठा याचं सुक्कं फ्राय ही रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग रेसिपी पाहायला जाऊया। आता आपण रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहूया। हे मी अर्धा किलो कलेजी पेठा आणलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यासाठी लागणारं हे साहित्य आहे। हे सगळे गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, हा अख्खा खडा मसाला आहे आणि हे अद्रक लसणाची पेस्ट आहे। त्यासाठी लागणार आहे आपल्याला तेल, मीठ आणि हळद आणि कोथिंबीर। एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहे। एकदम थोडी हळद घालायची आपल्याला आणि हे हळद आणि मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे अद्रक आपण याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं ते चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण गॅस पेटवून घेऊ। आपण गॅस पेटवून घेतलेला आहे, भांडं ठेवलंय, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। मित्रमैत्रिणींनो, थोडं सांभाळून घ्या, कारण नवीन आहे मी, त्यामुळे कुठे चुकत असेल तर तिथे तुम्ही ॲडजस्ट करा। आता इथे आपण तेल टाकलेलं आहे आणि ते तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण हा खडा मसाला घालून घेणार आहोत। खडा मसाला, त्याच्यामध्ये 4-5 लवंगा आहेत, काळी मिरी आहे आणि दालचिनी घालून घेतलेली आहे आपण। हे आता आपण परतून घेऊ। आता हे चांगलं तडतडलंय, त्यामध्ये आपल्याला लगेचच हे जे आपण हळद मीठ लावून ठेवलेलं कलेजी पेठ्यांना ते याच्यामध्ये सोडायचे आहे। एकदम हळू सोडा, तेल उडतं। एकदम साधी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा तुम्ही, तुम्हालाही नक्की आवडेल। काही याच्यामध्ये जास्त सामान लागत नाही आपल्याला, एकदम थोडेसे मसाले आहेत आणि हे आपण तेल आणि अख्खा गरम मसाला जो घातलाय त्याच्यावरच हे आपण परतून ठेवू। या रेसिपीमध्ये पाणी बिलकुल आपल्याला यूज करायचं नाहीये, कारण यालाच पाणी सुटणार आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि याला जरा कमी स्लो गॅसवर आपण झाकून ठेवूया। थोडंसं त्याच्यामध्ये जे पाणी तयार होत आहे ते पाणी आटण्यासाठी आपण ह्याला जरा झाकून ठेवूया। फक्त 10 मिनिटं झाकूया आपण। आता आपण झाकण काढून घेऊया। आपण 10 मिनिटं कलेजी पेठा हा फक्त तेल आणि अख्ख्या गरम मसाल्यावर आपण त्याला परतून घेतला होता। आता त्यामध्ये आपण घालूया अद्रक आणि लसणाची पेस्ट 10 मिनिटानंतर, म्हणजे तो या पाण्यामध्ये तो बॉईल पण होतोय। अद्रक लसणाची पेस्ट आपण घालून घेतलेली आहे। आता हे मिश्रण आपण हलवून घेऊया। आता यामध्ये आपण हे जे मसाले काढून घेतलेले होते, धना पावडर, जिरा पावडर, हळद, लाल तिखट आणि हा आपला गरम मसाला, हे सर्व, जिरा पावडरही आहे, हे सर्व आपण याच्यामध्ये घालून घेऊ आणि पुन्हा एकदा ह्या मसाल्यासहित या सगळ्याला मिक्स करू। जरा सांभाळून तेल आणि पाणी हे जे आहे याच्यातलं सुटलेलं ह्या कलेजी पेठ्याला ते ओतू। अशा प्रकारे हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे। तिखट फक्त तुमच्या आवडीनुसार घाला, कारण की कधी कोणाला तिखट जास्त लागतं तर कधी कोणाला कमी लागतं। आणि यामध्ये पहिलं आपण एकत्र करताना मीठ घातलेलं होतं, हळद मीठ घालून आपण कलेजी पेठा एकत्र केलेला। आता आपण आणखीन थोडंसं मीठ चवीपुरतं घालूया आणि हलवून घेऊया।
त्यानंतर हे मसाले एकजीव होण्यासाठी आपण पुन्हा एकदा 1-5 मिनिटं झाकण झाकून ठेवून देऊया. चला तर आपण आता हे झाकण काढून घेऊया आणि यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा चाट मसाला. थोडासा चाट मसाला आपण वरून टाकणार आहोत आणि हे आता एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. गॅस आपण बंद करूया. हे कलेजी पेठा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. यावर थोडीशी कोथिंबीर आपण पेरून घेऊया. कशी वाटली मग आपल्याला कलेजी पेठ्याची एकदम साधी आणि सोपी रेसिपी? नक्की करून बघा आणि मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, पण नक्की करून बघा.